गावातील एका छोट्याशा घरात वाढलेली साधी भोळी आणि निरागस कावेरी तिच्या जगण्याच्या साध्या शैलीत ती आनंदी होती. घरातली मोठी मुलगी असल्याने घरकामातही तेज होती. तिच्या आईवडिलांना तिच्या लग्नाची खूप काळजी होती, कारण तिचे जास्त शिक्षण झाले नव्हते आणि तिला शहरी जीवनाचा अनुभव पण नव्हता. पण देवाची कृपा म्हणून तिचे लग्न शहरातील मंगेश सोबत ठरले. मंगेश एक उच्च शिक्षित होता. कावेरीसाठी हे नवीन जग होते. लग्नाच्या आधी ती खूप आनंदात होती, पण मनात थोडी भीतीही होती. आईने तिला अनेकदा समजावले होते, बाळा, आपलं घर वेगळं, तिथलं वेगळं. तू तिथे समजून उमजून वाग. आपलं सासर म्हणजे दुसरं घर. तिथे तुला सगळ्यांना आपलंसं करावं लागेल. कावेरी आईच्या बोलण्याचा अर्थ समजून घेत होती. लग्न मोठ्या थाटामाटात झाले. कावेरीला मुळात शहरातील थाटमाटच नवीन होता. तिच्या गावात लग्न सोपं आणि मन मोकळं व्हायचं, पण इथे सगळं काही मोठ्या थाटात आणि शिस्तीत होतं. मंगेशच्या कुटुंबाने तिला पाहिलं तेव्हा त्यांच्यात थोडासा तणाव जाणवला. सासूला वाटत होतं की मुलानं गावातली मुलगी का निवडली. तिला सुशिक्षित, व्यवस्थित बोलता येत नाही, राहणीमान साधा आहे. मात्र सासऱ्याने काही बोलले नाही. मंगेशला कावेरी बघता क्षणी पसंत पडली होती. त्याला वाटलं ती अशिक्षित आहे, पण लग्नानंतर ती बदलेल, तिला सुधारता येईल. कावेरीच्या सासरी येण्याचा दिवस उजळला. पहिल्याच दिवशी तिच्या बोलण्याच्या, वागण्याच्या पद्धतीवर सासऱ्यांच्या लोकांनी टिप्पणी केली. हे काय बोलण्याची पद्धत आहे? सासूबाई चिडून म्हणाल्या. कावेरी गोंधळली. तिला वाटलं तिने काही मोठी चूक केली आहे. सॉरी, माफ करा आई, ती संकोचली. मंगेशच्या बहिणीने शीतलने तिला वरवर हसून पाहिलं आणि आईला डोळ्यानेच इशारा केला, म्हणजे ही बघा गावढळ. कावेरीसाठी ही सगळी परिस्थिती नवीन होती. तिला फारसे विचार सुचत नव्हते. तिला वाटत होतं ती चुकीची आहे. सासरच्या वातावरणात तिने आपली ओळख हरवायला सुरुवात केली. एके दिवशी मंगेशच्या मित्रांची पार्टी होती. कावेरीला सांगण्यात आलं होतं की तिने व्यवस्थित कपडे घालावे आणि नीट बोलावे. तिला नक्की काय करायचं आहे हे कळत नव्हतं, पण तिने सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे एक सुंदर साडी नेसली. पार्टीत गेल्यावर सर्वजण इंग्रजीत बोलत होते. कावेरीला काही कळत नव्हतं. ती मंगेशकडे वळून म्हणाली, काय म्हणतात हे लोक? मंगेशने खजील होत तिला डोळ्याने शांत राहण्यास सांगितले, पण तिचं सहज बोलणं आणि तिच्या वागण्याने उपस्थितांना हसू आलं. ओहो, शी इज सो इनोसंट. एका मैत्रिणीने मंगेशला चिडवले. सोप्या भाषेत सांगायचं तर गावढळ, दुसऱ्याने टिप्पणी केली. कावेरीला काही समजलं नाही, पण हसणारे चेहरे पाहून तिला आपलं चुकल्यासारखं वाटलं. घरी परतल्यावर मंगेश संतापला. कावेरी, तुला काय समजतं का? तुला समजत नसेल तर गप्पा बसायचं ना. मला मित्रांसमोर लाज वाटली, तो चिडून म्हणाला. कावेरी निशब्द झाली. तिला खूप वाईट वाटलं. ती फक्त आपल्या घरातली सहज स्त्री होती, पण इथे तिच्या निरागसतेला दोष दिला जात होता. सासूबाईंनी हा प्रकार खटकला. त्या थोड्याशा चिडून म्हणाल्या, या मुलीला सुधारायला हवं, शहरी जीवनात वागायला शिकवलं पाहिजे. त्याच रात्री कावेरीने गपचूप आईला फोन लावला. आई, मला खूप विचित्र वाटतंय इथे. मी काही केलं तरी चुकतंय. मी चुकीची आहे का ग? तिने अश्रू अनावर होऊन विचारले. आईच्या मनाला चटका बसला, पण तिने धीराने उत्तर दिले, बाळा, तू चुकीची नाहीस, फक्त त्यांचं वातावरण वेगळं आहे. तू जशी आहेस तशी राहा, पण नवं शिकण्याचा प्रयत्न कर. तू जशी आहेस तशी सुंदर आहेस. कावेरीने डोळे पुसले. तिला वाटलं आपण थोडं तरी बदलायला हवं, नाहीतर ही माणसं आपल्याला कधीच स्वीकारणार नाहीत. पण ती हे विसरत होती की तिची खरी ताकद तिच्या साधेपणात आहे. तिचा प्रवास पुढे अधिक कठीण होणार होता. कावेरीने मनाशी ठरवले की ती स्वतःच्या आत बदलण्याचा प्रयत्न करेल. तिने हळूहळू शहरी राहणीमान समजून घ्यायला सुरुवात केली, पण हे तिच्यासाठी सोपे नव्हते. सासू सासऱ्यांचे अपेक्षांचे ओझे, मंगेशचा वाढता राग
आणि स्वतःच्या अस्तित्वाची घुसमट यामुळे तिचे मन खचत चालले होते. एक दिवस सासूबाईंनी कावेरीला मोठ्या पाहुण्यांसमोर चहा करायला सांगितला. कावेरीने मन लावून चहा केला, पण चहा फारसा पसंत पडला नाही. सासूबाईंनी सर्वांसमोर टोमणे मारले. गावाकडची मुलगी आहे, अजून शिकायचं आहे तिला. यामुळे कावेरीचा आत्मविश्वास ढासळू लागला. त्याचवेळी मंगेशच्या ऑफिसमध्ये एक उच्च शिक्षित आणि आधुनिक विचारांची स्त्री शीला त्याच्याशी जास्त जवळीक साधू लागली. शीलाला मंगेश आवडत होता, म्हणून तिने मंगेशला तिच्या विचारसरणीची, आत्मविश्वासाची भुरळ पाडू लागली. हे कावेरीसाठी नवा संघर्ष उभा करणार होते. कावेरीचा संघर्ष वाढतच चालला होता. सासरच्या घरात तिला अजूनही आपलं स्थान मिळालं नव्हतं. मंगेश सतत तिच्या साधेपणावर टोमणे मारायचा, तर सासूबाई तिला सतत कमी लेखायच्या. कावेरीला आता स्वतःला सिद्ध करायचं होतं, पण कसं हे तिला कळत नव्हतं. मंगेशच्या आयुष्यात शीलाचा प्रभाव वाढत चालला होता. शीला आधुनिक, आत्मविश्वासी आणि उच्च शिक्षित होती. तिला पाहून मंगेशला नेहमी वाटायचं की कावेरी तिच्यासारखी का नाही, तिच्यात तो आत्मविश्वास का नाही. तुला इंग्रजी शिकावं लागेल, तुला जगातील गोष्टी समजल्या पाहिजेत. एके दिवशी मंगेशने कावेरीला सांगितले. कावेरी गोंधळली, पण तिला वाटले की जर तिने हे सगळं शिकलं तर कदाचित मंगेशला तिचं महत्त्व कळेल. तिने इंग्रजी शिकायला सुरुवात केली, पण एकदा तिने पार्टीत चुकीचं इंग्रजी बोलल्यामुळे सगळ्यांनी हसून तिची खिल्ली उडवली. मंगेशनेही तिला डोळ्याने शांत राहण्याचा इशारा दिला. कावेरीच्या मनाला यातना होत होत्या. ती जशी आहे तशी का स्वीकारली जात नाही. पण आता तिला हे सिद्ध करायचं होतं की शिक्षण नसले तरी ती कमी नाही. एका संध्याकाळी सासूबाईंच्या काही मैत्रिणी घरी आल्या होत्या. त्या सगळ्या उच्च शिक्षित होत्या. कावेरीने त्यांच्यासाठी चहा आणि स्नॅक्स आणले. तुमच्या सुनबाईला काही शिकवलं पाहिजे, फारच गावरान आहे हो, एक मैत्रीण म्हणाली. कावेरीच्या सासूबाईंनीही हुंकार भरला. हो ना, शिकवायचं आहेच की तिला. कावेरीच्या मनात काहीतरी जागं झालं. ती थोड्या धीटपणे म्हणाली, आईसाहेब, गावंढळ असणं म्हणजे कमीपणा नाही. गावरान माणसं प्रामाणिक असतात. मी इथे नव्या गोष्टी शिकते, पण मी जशी आहे तशीच राहीन. सगळ्या बायकांना कावेरीच्या उत्तराने धक्का बसला. सासूबाईंना हे नवीनच होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. दरम्यान मंगेश आणि शीला एकत्र वेळ घालवत होते. ती त्याच्याकडे येऊन फिरायला जाण्यासाठी रिक्वेस्ट करायची. ऑफिस नंतर दोघे अनेकदा बाहेर फिरायला जायचे. हे कावेरीच्या लक्षात आलं होतं. एक दिवस मंगेशच्या फोनवर शीलाचा मेसेज दिसला. कालचा वेळ खूप सुंदर होता. तू किती स्मार्ट आहेस. मला तू खूप आवडतो. पुन्हा भेटूया. कावेरीचं मन सुन्न झालं. तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीच्या जवळ जात होता, पण ती काही बोलली नाही. तिला आधी स्वतःला सिद्ध करायचं होतं. कावेरीने आता स्वतःच्या स्वाभिमानासाठी काहीतरी करायचं ठरवलं. ती रोज घरकाम सांभाळून शिकायला लागली. इंग्रजी शिकण्यासाठी तिने ऑनलाईन क्लासेस जॉईन केले. त्याचबरोबर तिला शेतीचीही आवड होती, म्हणून तिने गावातल्या एका ओळखीच्या माणसाशी बोलून सेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. एका आठवड्यातच तिने गावाकडच्या लोकांशी संपर्क साधून त्यांचे शेतमाल शहरात विकण्याची कल्पना मांडली. तिला हे काम शिकायचं होतं, पण आता ती मागे हटणार नव्हती. कावेरीच्या व्यवसायाच्या कल्पनेला सुरुवातीला सासूबाईंनी विरोध केला. आपल्या घरच्या स्त्रिया असलं काही करत नाहीत, त्यांनी सुनावलं. पण कावेरी ठाम होती. आईसाहेब, मी फक्त प्रयत्न करून पाहते, काही चुकीचं करणार नाही, ती नम्रतेने म्हणाली. पहिल्या ऑर्डरसाठी तिला एक नामांकित हॉटेलकडून संधी मिळाली. तिने गावाकडून ताज्या भाज्या मागवून त्यांची व्यवस्थित पॅकिंग करून त्या हॉटेलपर्यंत पोहोचवल्या. आणि आश्चर्य म्हणजे त्या हॉटेलला त्या भाज्या प्रचंड आवडल्या. त्यांनी पुन्हा मोठी ऑर्डर दिली. कावेरीने एक पाऊल पुढे टाकलं होतं. आता ती फक्त गावंढळ पत्नी नव्हती, तर एक यशस्वी व्यावसायिक बनण्याच्या मार्गावर होती.
पण हा प्रवास अजून संपलेला नव्हता, कारण तिच्या सासरच्यांना आणि सर्वात महत्त्वाचं मंगेशला अजूनही तिच्या क्षमतेवर विश्वास नव्हता. कावेरीच्या सेंद्रिय उत्पादनाच्या व्यवसायाने हळूहळू वेग घेतला होता. गावातून आणलेला ताजा शेतीमाल आता शहरात विकला जात होता आणि तिच्या कामाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. पण अजूनही तिला सासरच्या मंडळीचा पाठिंबा मिळालेला नव्हता. मंगेश तर अजूनही तिला कमी लेखत होता आणि शीलाच्या प्रभावाखालीच होता. कावेरीची प्रगती पाहून सासूबाईंना हे अजिबात पटत नव्हतं. त्या शहरात राहून देखील आपल्या सुनेला काम करू देऊ शकत नव्हत्या. त्यांना वाटत होतं की घरची सून घराच्या बाहेर जाऊन काम करणं हे अपमानास्पद आहे. एके दिवशी त्यांनी तिला थेट बोलल्या, कावेरी, हे सगळं थांबव. आपल्या घरात बायकांनी बाहेर जाऊन पैसे कमवायचे नसतात. हे तुला कोण शिकवतंय? त्या संतापानं म्हणाल्या. कावेरीने शांतपणे उत्तर दिलं, आईसाहेब, मी काही चुकीचं करत नाही. गावातले शेतकरी त्यांच्या मालाचा योग्य दर मिळावा म्हणून धडपडत आहेत आणि आपण त्यांना मदत करू शकतो. यात गैर काय आहे? आणि तुम्हाला तर शहरातल्या सुनांसारखी सून हवी होती, टापटीप योग्य इंग्लिश बोलणारी, काम करणारी, आणि मी तेच तर करत आहे. सासूबाईंना तिचं उत्तर पटलं नाही. मंगेशलाही हे सगळं पटत नव्हतं. त्याला अजूनही वाटत होतं की कावेरी हा सगळा वेळ वाया घालवते. कावेरी, तू हे बंद कर. तुझं ध्येय काय आहे? एक गावंढळ मुलगी मोठं काय करू शकते असं तुला वाटतं का? मंगेशने तिरस्काराने विचारलं. कावेरीच्या मनाला लागलं. ती म्हणाली, मी कमी शिकलेली आहे. पण आता ती माघार घ्यायची नव्हती. कावेरीने एक मोठ्या सुपरमार्केटशी करार केला होता, पण त्यासाठी तिला मोठ्या प्रमाणावर उत्पादन पुरवावं लागणार होतं. गावातील शेतकऱ्यांसोबत तिनं बैठक घेतली आणि सगळ्यांनी मिळून हा ऑर्डर पूर्ण करण्याचं ठरवलं. पण जेव्हा ऑर्डर पूर्ण होऊन वितरणाची वेळ आली तेव्हा मोठा अडथळा झाला. साठवलेला शेतमाल कोणीतरी चोरी केला होता. कावेरीला धक्का बसला. हे कोण करू शकतं? ती परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिला कळलं की हा सगळा खेळ शीलाचा होता. शीला कावेरीची प्रगती बघून जळत होती. तिला वाटत होतं मंगेश कावेरीला जास्त महत्त्व देईल व तिच्याकडे येणार नाही. तिला मंगेश पाहिजेच होता, म्हणून तिने गावातील काही लोकांना पैसे देऊन शेतमाल गायब केला होता, जेणेकरून कावेरी अपयशी ठरावी आणि मंगेशला वाटावं की ती अजूनही एक साधी असमर्थ स्त्री आहे. कावेरीने पटकन निर्णय घेतला. गावातील इतर शेतकऱ्यांकडून ती ताजी उत्पादने घेऊन सुपरमार्केटला वेळेत पोहोचवणार होती. तिने तसा प्रयत्न केला आणि अखेर सुपरमार्केटने तिच्या धडपडीचं कौतुक केलं. त्यांनी तिला आणखीन मोठी ऑर्डर दिली. संपूर्ण गावात तिच्या जिद्दीची चर्चा झाली. शेतकऱ्यांचा तिला मोठा पाठिंबा मिळाला. पण सासूचं घर अजूनही तिच्यावर नाराज होतं. कावेरीच्या वाढत्या यशामुळे शीलाला अस्वस्थ वाटत होतं. एके दिवशी ती मंगेशला भेटायला आली आणि म्हणाली, मंगेश, तुला माहिती आहे का, तुला माहीत नसलेल्या गोष्टी कावेरी करत आहे. ती फक्त स्वतःचाच फायदा बघते. तुला गृहीत धरून तिने हा व्यवसाय सुरू केला आहे. पण नेमकं त्याच वेळी कावेरीच्या मदतीने काही शेतकऱ्यांनी चोरीबद्दल माहिती काढली आणि हे सगळं शीलाने केल्याचे सिद्ध झालं. मंगेशला मोठा धक्का बसला. त्याला समजलं की शीलाचा हेतू कधीच चांगला नव्हता. पहिल्यांदाच त्याला कावेरीच्या कष्टाची जाणीव झाली. मंगेश कावेरीकडे वेगळ्या नजरेने पाहत होता. तिने किती मोठा संघर्ष केला होता आणि तरीही तिने हार मानली नव्हती. एके दिवशी मंगेशने तिला विचारलं, कावेरी, मी तुला कधीही पाठिंबा दिला नाही, तरीही तू हा सगळा प्रवास केला. तुझा आत्मविश्वासाचं रहस्य काय आहे? कावेरी हसली आणि म्हणाली, मी गावंढळ आहे पण कमकुवत नाही. शिक्षण नसलं तरी जिद्द आहे, मेहनत करण्याची तयारी आहे आणि जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा इतर कोणाचा पाठिंबा लागत नाही. मंगेश पहिल्यांदाच तिचं खरं रूप पाहत होता. त्याला कदाचित आता कळत होतं की कावेरी ही केवळ
गावढळ स्त्री नाही तर एक जबरदस्त संघर्ष करणारी स्त्री आहे. कावेरीच्या जिद्दीला आता फळ मिळू लागलं होतं. गावातील शेतकऱ्यांना तिने एका मोठ्या बाजारपेठेशी जोडून दिलं होतं. तिच्या नावाचा आणि मेहनतीचा सन्मान होऊ लागला. पण अजूनही तिच्या सासरच्या घरातून पूर्ण पाठिंबा मिळालेला नव्हता. कावेरीच्या व्यवसायामुळे घराला आता आर्थिक मदत मिळू लागली होती. मंगेशला हळूहळू समजत होतं की त्याने कावेरीला गृहीत धरून मोठी चूक केली होती. त्याने पहिल्यांदाच तिच्या मेहनतीला दाद द्यायचं ठरवलं. एके दिवशी सासूबाई कावेरीला म्हणाल्या, आपल्या घरची सून इतकं मोठं काही करू शकते याची कल्पनाच नव्हती. तुझा अभिमान वाटतो ग, आणि मला माफ कर. मी तुझ्याशी खूप वाईट वागले, तुला गावढळ म्हटलं, पण तू आमच्या घराचं नाव मोठं केलं. कावेरीच्या डोळ्यात पाणी आलं. इतक्या दिवसांनी सासूबाईच्या तोंडून कौतुकाचे शब्द ऐकून तिला खूप आनंद झाला. मंगेशने कावेरीला बोलावलं आणि म्हणाला, कावेरी, मला तू आवडत होतीस, पण ऑफिसमधल्या मुलींना बघून मी तुला नेहमीच कमी लेखलं. पण आता समजलं की तू माझ्यापेक्षा खूप मोठी आहेस. मी तुझी माफी मागतो ग. कावेरीने त्याच्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाली, मंगेश, मी फक्त माझ्या कामावर विश्वास ठेवला. तुझ्या शब्दांपेक्षा तुझ्या पाठिंब्याची मला जास्त गरज आहे. मंगेशला हे पटलं आणि त्याने ठरवलं की पुढे जाऊन तो कावेरीच्या व्यवसायात तिला मदत करेन. कावेरीच्या मेहनतीमुळे तिचं काम, तिच्या यशाची कहाणी वृत्तपत्रांमध्ये आली. गावातील इतर महिलांनीही तिच्या प्रेरणेतून व्यवसाय सुरू केले. तिच्या सासरच्या घरात आता तिच्या निर्णयांचा आदर होऊ लागला. मंगेश आणि कुटुंबाने तिला पूर्ण पाठिंबा द्यायचं ठरवलं. कावेरीची कहाणी ही फक्त तिच्या जिद्दीची नव्हती, तर समाजाच्या मानसिकतेत झालेल्या बदलाचीही होती. एके संध्याकाळी मंगेश आणि कावेरी घराच्या गच्चीवर उभे होते. मंगेशने तिच्या हातात हात घेतला आणि म्हणाला, कावेरी, तू मला शिकवलंस की गावढळ असणं हा दोष नाही. मेहनत आणि जिद्द असली की माणूस कुठेही पोहोचू शकतो. मला तुझ्यावर खूप गर्व वाटतो. कावेरीने आकाशाकडे पाहिलं. चंद्र शांतपणे चमकत होता. तिने एका नवीन प्रवासाची, जिथे ती केवळ गावढळ नव्हती तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.